नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल दामोदर, संगीता देशमुख, सीमा मकडेजा व विकास उर्फ बंटी घुगरे यांच्या प्रचार रॅलीत माजी मंत्री अनिल पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका करत आगामी महापौर राष्ट्रवादी सेना युतीचाच होईल असा विश्वास व्यक्त केला. झुलेलाल मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली असून नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा आशीर्वाद दिला. धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आज वॉर्ड क्रमांक 10 मध्ये या ठिकाणी आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मला आत्मविश्वास आहे की 10 नंबरच्या प्रभागामधनं 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील. झुलेलाल महाराजांचा, बाबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरतीच आम्हाला हे यश प्राप्त आहे. आपण नागरिकांना आव्हान काय करतो? मी धुळ्याच्या संपूर्ण नागरिकांना एकच आवाहन करेल की ज्या पद्धतीने भूलभुलैया खेळ खेळला जातो आहे, याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आळा बसवायचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं आहे, या राजकारणाला बळी न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पुढची वाटचाल जर का केली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही जो काही प्रयत्न करतो आहे, त्या प्रयत्नाला योग्य पद्धतीने यश धुळ्याच्या नागरिकांनी द्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे. नम्रपणे त्या ठिकाणी आव्हानसुद्धा आहे. हा असा अंदाज आहे की ज्या पद्धतीने धुळेकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेला प्रतिसाद मिळतो आहे, काही ठिकाणी आमची मैत्री पूर्णसुद्धा आहे. पण दोघांची गोळाबेरीज केली तर महापौर जो आहे तो आमचा बसेल हा मला डाव्या दिवशी या ठिकाणी सांगतो. ज्या पद्धतीने राजकारणाला वेगवेगळ्या स्वरूपाचा रंग दिला जातो आहे, काही ठिकाणी आरोप केला जातो आहे की अमुक नगराध्यक्ष धुळेकरांना चालेल का. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगर महापौर जो असेल तो महापौर हा कोणी व्यक्ती धुळ्यातली ठरवणारी नसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठल्याही महाराष्ट्रातला महापौर ठरवण्याचा अधिकार हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आहे. त्यांच्यासोबत आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत तटकरे साहेब आहेत, हे ठरवणारे आहेत. धुळ्यामध्ये कोणीतरी समजा जर का विरोधकांच्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीने आमचा महापौर कोण असेल ठरवण्याचा संबंध त्यांचा नाही आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख जे असतील, येणाऱ्या काळात शिंदेसाहेब असतील, अजितदादाजी असतील, ते या शहराचा आम्हाला सत्ता जर का प्राप्त झाली, बहुमत प्राप्त झालं तर ते दोघं मिळून ठरवणाऱ्याचा अधिकार त्यांना आहे. धुळ्यातल्या आमच्या विरोधकांना त्याच्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.